Hello students, welcome to my YouTube channel Professor Ravindra Gaikwad, एश कोचिंग क्लासेस वाश. आपण अल्डिहाइड कीटोन आणि कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिडचा स्टडी करत आहोत. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण दोन प्रकारच्या मेथड स्टडी केलेल्या आहेत. फर्स्ट मेथडमध्ये आपण पाहिलेलं आहे नायट्राइल आणि अमाइडचा यूज करून ॲसिड कसा फॉर्म करायचा, आणि सेकंड मेथडमध्ये आपण पाहिलेलं आहे ॲसिड क्लोराईड आणि ॲसिड अनहायड्राइडचा यूज करून आपण ॲसिड कसा तयार केलेला आहे. आज आपल्याला याच्यामध्ये तिसरी मेथड पाहिजे. कार्बोक्सिलिक ॲसिड कॅन बी प्रिपेअर्ड फ्रॉम ईस्टर, की ईस्टर पासून आपण कार्बोक्सिलिक ॲसिड कशा प्रकारे तयार करू शकतो हे आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये पाहायचं आहे. कार्बोक्सिलिक ॲसिड कॅन बी ऑब्टेन फ्रॉम ईस्टर्स आयदर बाय ॲसिड और अल्कलाइन हायड्रोलिसिस, की ईस्टर पासून जर आपल्याला कार्बोक्सिलिक ॲसिड फॉर्मेशन करायचं असेल तर प्रॅक्टिकली आपल्याला ते दोन प्रकारे करता येतं. एक ॲसिड हायड्रोलिसिसचा यूज करून आणि दुसरा अल्कलाइन हायड्रोलिसिसचा यूज करून आपल्याला ईस्टर पासून कार्बोक्सिलिक ॲसिड हा फॉर्म करता येतो. याच्यामध्ये फर्स्ट मेथड आहे ॲसिड हायड्रोलिसिस ऑफ ईस्टर. जर आपण ईस्टरचं ॲसिड हायड्रोलिसिस केलं तर कशा प्रकारे ॲसिड फॉर्मेशन होतं ते आपल्याला सुरुवातीला पाहिजे. पहा स्क्रीनवरती बघू शकता तुम्ही. ईस्टर ऑन हायड्रोलिसिस विथ डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड गिव्स करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ॲसिड. जर आपण ईस्टरचं हायड्रोलिसिस केलं डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड सोबत तर त्याच्यापासून कार्बोक्सिलिक ॲसिड फॉर्म होत असतो. डायल्यूट आहे म्हणजे आपण रिजन म्हणून H2O चा यूज करणार आणि कॅटॅलिस्ट H2SO4 यूज करणार. त्यावेळेस स्टार्टिंग मटेरियल काय आहे? पारडे कैरमोडे माझे लक्ष द्या इकडं. पहा स्टार्टिंग मटेरियल काय घ्यायची तर ईस्टर RC++O R'. रिजन काय आहे? हायड्रोलिसिस आहे म्हणून H2O. कॅटॅलिस्ट कोणता आहे? डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड. त्यावेळेस इथं कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक करायचा. पहा मग ब्रेक केल्यावर काय होईल? इथला HOH बॉन्ड वॉटर मधला ब्रेक करायचा. मग इथला OH आणि इथला C++O म्हणजे काय तयार झाला? RC++O आणि वॉटर मधला OH कार्बोक्सिलिक ॲसिड. आता शिल्लक काय होतं रे? R', O आणि H. म्हणजे एखाद्या ईस्टरचं जर आपण ॲसिड हायड्रोलिसिस केलं असता त्याच्यापासून ॲसिड आणि अल्कोहोल असे दोन प्रकारचे प्रोडक्ट तयार होतात. आता फक्त इथं R आणि R' च्या जागी फक्त एक्झाम्पल चेंज करायचं. अल्किल ग्रुप घ्यायचा, एक घेतला मिथिल आणि एक घेतला इथिल. हा जो ग्रुप आहे याला म्हणायचं ॲसिटेट ग्रुप आणि याला इथिल जोडलंय म्हणजे याचं नाव तयार होतं इथिल ॲसिटेट. ऑन हायड्रोलिसिस विथ डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड. त्यावेळेस इथं कार्बन ऑक्सिजन मध्ये बॉन्ड ब्रेक होईल. बरोबर काय तयार होईल? CH3C आणि OH म्हणजे ॲसिटिक ॲसिड आणि C2H5OH म्हणजे इथेनॉल. सॉरी इथिल ॲसिटेटचं जर तुम्ही हायड्रोलिसिस केलं तर त्याच्यापासून तुम्हाला ॲसिटिक ॲसिड आणि इथेनॉल तयार झालेला दिसतो. हा झाला ॲलिफॅटिक ॲसिड. आता तुम्हाला तयार करायचा ॲरोमॅटिक ॲसिड. काय घेणार इथं? एक घेतला फिनिल ग्रुप आणि एक घेतला इथिल ग्रुप. याला म्हणायचं इथिल बेन्झाईट. इथिल बेन्झाईटचं जर आपण बेन्झाईटचं जर डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड सोबत हायड्रोलिसिस केलं तर कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होईल म्हणजे C6H5 C++O आणि OH बेन्झाईक ॲसिड आणि इकडे काय तयार होईल? C2H5OH. याला म्हणायचं इथेनॉल. म्हणजे इथिल ॲसिटेट घेतला तर ॲसिटिक ॲसिड ऑब्टेन होतो आणि इथिल बेन्झाईट किंवा मिथिल बेन्झाईट घेतला तर बेन्झाईक ॲसिड हा तुमचा ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड तयार होतो. तर याच्यामध्ये आपण ॲसिड हा कॅटलिस्ट यूज केला आणि रिजन म्हणून H2O चा यूज केला म्हणून या रिएक्शनला ॲसिड हायड्रोलिसिस ऑफ ईस्टर म्हणायचं. आलं लक्षात? आता दुसरी मेथड आहे अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ ईस्टर. आता अल्कलाइन म्हणजे अल्कलीचा यूज करायचा. पण याच्यापासून आपल्याला सोप तयार करता येतो जे आपण रेग्युलर लाईफमध्ये यूज करत असतो. मग सोप तयार करण्याची जी मेथड आहे त्याला आपण अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ ईस्टर किंवा त्याला आपण सॅफॉनिफिकेशन प्रोसेस म्हणत असतो. मग त्याच्यामध्ये सुरुवातीला माहित पाहिजे की व्हॉट इज मीन्स बाय सोप, की सोप कशाला म्हणायचे. तुम्हाला स्क्रीनवरती दिसते पहा. द सोडियम और पोटॅशियम साल्ट ऑफ हायर फॅटी ॲसिड्स आर नोन ॲज सोप, की एखादं सोडियम किंवा पोटॅशियम मेंटल कंटेनिंग जे साल्ट ऑब्टेन होणार आहे हायर फॅटी ॲसिडचं त्याला आपण जनरली काय म्हणतो? सोप्स म्हणतो. बट सोप कंटेन मोर दॅन 12 कार्बन ॲटम. पण त्या सोपच्या कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये जर पाहिलं त्या साल्टमध्ये तर 12 पेक्षा जास्त कार्बन ॲटम प्रेझेंट असतात. When fat or oil is hydrolyzed using sodium or potassium hydroxide solution, soap obtained remains in colloidal form. जर आपण एखाद्या फॅट किंवा ऑइलला हायड्रोलाइज केलं सोडियम हायड्रॉक्साईड किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत तर सोप हा तुम्हाला कोलायडल फॉर्ममध्ये तयार झालेला दिसतो. बट सोप अँड ग्लिसरॉल्स आर सेपरेटेड बाय ॲडिंग द सोडियम क्लोराईड. पण त्या मिक्सचरमध्ये जो सोप आणि ग्लिसरॉल आहे याच्यामधनं जर तुम्हाला प्रॅक्टिकली सोप सेपरेट करायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही सोडियम क्लोराईड ॲड करू शकता.
means soaps precipitate out due to the common ion effect and glycerol remains in the solution can be recovered by fractional distillation method. की सोप आणि ग्लिसरॉलमध्ये ज्यावेळेस तुम्ही सोडियम क्लोराईडचं सोल्युशन ऍड करता त्यावेळेस कॉमन आयन इफेक्टच्या आधारे सोप हा प्रेसिपिट होतो आणि तो इझिली तुम्ही बाहेर काढू शकता. आणि जो ग्लिसरॉलच्या सोल्युशनमध्ये प्रेझेंट आहे त्याला फ्रॅक्शनल डिस्टिलेशनने काय केलं जातं, रिकव्हर केलं जातं. म्हणून याच्यामध्ये एमसीक्यूचा क्वेश्चन लक्षात राहू द्या जर नीटची एक्झाम तुम्हाला द्यायची असेल तर. The mixture of soap and glycerol containing glycerols are separated by which of the following method? की जर सोप आणि ग्लिसरॉलचं मिक्सचर असेल तर त्याच्यामधनं ग्लिसरॉल सेपरेट करण्यासाठी किंवा रिकव्हर करण्यासाठी कोणत्या प्रोसेसचा यूज केला जातो, तर त्याचा आन्सर आहे फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मेथडने आपण ग्लिसरॉलला त्या सोपपासून काय करतो, सेपरेट करतो. आणि ग्लिसरॉल आणि सोपपासून सोप सेपरेट करण्यासाठी आपण कोणता साल्ट यूज करतो, सोडियम क्लोराईड साल्ट यूज करतो. मग आता सोडियम आणि पोटॅशियम साल्ट ऑफ हायर फॅटी ऍसिड आहेत याला आपण सोप म्हटलेले आहेत. मग सोप हे दोन प्रकारचे असतात पहा, एक असतो हार्ड सोप आणि एक असतो सॉफ्ट सोप. जो सोडियम साल्ट ऑफ फॅटी ऍसिड असतो त्याला म्हणायचं हार्ड सोप, जो आपण वॉशिंग पर्पजेस म्हणून यूज करत असतो. आणि जो पोटॅशियम साल्ट ऑफ फॅटी ऍसिडचा जो सोप असतो तो असतो सॉफ्ट सोप, तो आपण बाथिंग पर्पजेसमध्ये यूज करतो. जसं की तुमचा शॅम्पू असेल, अंगाला लावायचा साबण असेल, हे जे आहे ते पोटॅशियम कंटेनिंग साल्टचे बनलेले असतात. आणि तुमचा निरमा असेल किंवा सोडा असेल, सोडियम बायकार्बोनेट असेल, सोडियम कार्बोनेट असेल, ज्याला आपण वॉशिंग सोडा म्हणतो, तर हा जो सोडियम कार्बोनेट आहे याच्यामध्ये सोडियम मेटल असतो. म्हणजे जे हार्ड सोप आहे ते वॉशिंग पर्पजेस म्हणून आपण यूज करत असतो. आणि जे सॉफ्ट सोप आहेत जसे की तुम्ही क्लिनिक प्लस शॅम्पू, हेड अँड शोल्डर असेल, हे जर पाहिलं तर तुम्हाला मऊ दिसतात पहा. म्हणजे हा सॉफ्ट मेटलचा बनलेला असतो म्हणून याला सॉफ्ट सोप म्हणायचं आणि तो आपण बाथिंग पर्पज म्हणून यूज करत असतो. मग त्याची रिएक्शन तुम्हाला दिसते पहा सॅपॉनिफिकेशनची. CH2O C डबल बॉन्ड OR, CHO C डबल बॉन्ड R आणि CH2O C डबल बॉन्ड OR अशा प्रकारचा जर एक हिस्टरिक ग्रुप असेल तर त्याला फॅट किंवा ऑइल म्हणायचं. आणि त्याचं अल्कलाइन हायड्रोलायसिस जर आपण स्ट्रॉंग बेस सोबत जर केलं तर त्याच्यापासून ग्लिसरॉल फॉर्म होतो आणि साईड प्रोडक्ट भेटतो तुम्हाला सोप. इथं NaOH यूज केला म्हणून सोडियम सोप भेटला, इथं KOH यूज केला असेल तर पोटॅशियम सोप भेटतो. मग सोडियम सोप आहे म्हणजे काय होतं रे, हार्ड सोप. या हार्ड सोपचा कुठे यूज करायचा, वॉशिंगमध्ये यूज करायचा. आणि इथं जर तुम्ही पोटॅशियम हायड्रॉक्साईड यूज केला तर कोणता सोप तयार होतो, पोटॅशियम सोप. याचा आपण बाथिंग पर्पज म्हणून यूज करतो. म्हणून त्या प्रोसेसला सॅपॉनिफिकेशन रिॲक्शन म्हणायचं. काय म्हणायचं, सॅपॉनिफिकेशन रिॲक्शन. मग आता याचे रिअल एक्झाम्पल काय आहे पहा. When methyl propionate is heated with dilute NaOH, sodium salt is obtained, which on hydrolysis gives propionic acid. जर मिथिल प्रोपॅनाइडची रिॲक्शन जर आपण डायल्यूट NaOH सोबत केली तर इथं बॉन्ड ब्रेक होतो, कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होतो आणि सोडियम प्रोपॅनेट हा सोप तयार होतो आणि साईड प्रोडक्ट काय भेटतो, मिथॅनॉल. या सोडियम प्रोपॅनेट पासून आपल्याला ऍसिड तयार करायचं म्हणजे याच्यामध्ये आपण कॉन्सन्ट्रेटेड HCl ऍड करतो आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl ऍड केल्यानंतर सोडियम आणि क्लोरीन कंबाईन होऊन NaCl हा साईड प्रोडक्ट भेटेल प्रॅक्टिकल. आणि मेन ऍसिड कोणता तयार झाला तुमचा, प्रोपॅनॉइक ऍसिड. म्हणजे इथं जर प्रोपॅनॉइड ग्रुप असेल तर प्रोपॅनॉइक ऍसिड भेटेल, इथं जर ऍसिटेट ग्रुप असेल तर ऍसिटिक ऍसिड भेटेल. म्हणजे इथला जो कार्बन ऑक्सिजन बॉन्ड आहे तो फर्स्टली ब्रेक करायचा, सोडियम ऑक्सिजनकडे जाईल, एक साल्ट तयार होईल आणि CH3 आणि इथला OH म्हणजे एक अल्कोहोल भेटेल. याची नंतर हायड्रोलायसिस जर केलं आपण कॉन्सन्ट्रेटेड HCl सोबत तर फायनल प्रोडक्ट काय भेटेल तुम्हाला, ऍसिड. तर याला म्हणायचं अल्कलाइन हायड्रोलायसिस ऑफ इस्टर्स. दुसरं सेम एक्झाम्पल आहे, फिनिल प्रोपॅनाइड ऑन हायड्रोलायसिस विथ डायल्यूट NaOH टू गिव्ह सोडियम प्रोपॅनाइड सोप आणि साईड प्रोडक्ट भेटतो फिनॉल. म्हणजे सोडियम प्रोपॅनाइडचं फर्दर हायड्रोलायसिस जर कॉन्सन्ट्रेटेड HCl सोबत केलं तर इथं देखील मेन प्रोडक्ट काय भेटला तुम्हाला, प्रोपॅनॉइक ऍसिड. मग इथं जे सोप तयार झालेत पहा, सोडियम प्रोपॅनेट आणि सोडियम प्रोपॅनेट, हे झाले तुमचे हार्ड सोप. म्हणून या मेथडला आपण सॅपॉनिफिकेशन रिॲक्शन म्हणतो किंवा त्याला अल्कलाइन हायड्रोलायसिस ऑफ इस्टर असं म्हटलं जातं. त्यानंतर आता 4 नंबरची मेथड आहे, ऍसिड कॅन बी प्रिपेअर्ड फ्रॉम अल्किल बेन्झीन. की अल्किल बेन्झीन पासून आपल्याला ऍसिड तयार करायचं बाय युझिंग ऑक्सिडेशन ऑफ अल्किल बेन्झीन. की अल्किल बेन्झीनचं आपल्याला ऑक्सिडेशन करायचे. आता याच्यामध्ये एक ड्रॉबॅक्स आहे पहा, aromatic carboxylic acid can be prepared by oxidation of alkyl benzene with dilute nitric acid, chromic anhydride or acidic or alkaline potassium permanganate. जर आपल्याला एखाद्या कंपाऊंडचं ऑक्सिडेशन करायचं असेल म्हणजे एरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड जर आपल्याला अल्किल बेन्झीन पासून फॉर्म करायचं असेल तर त्यावेळेस आपण वेगळ्या प्रकारचे ऑक्सिडायझिंग एजंट यूज करू शकतो. पण इथं सिलेक्टिव्हली एक ऑक्सिडायझिंग एजंट यूज केलेला आहे आणि तो म्हणजे अल्कलाइन पोटॅशियम परमॅंगनेट्स. आणि याचे एक ड्रॉबॅक्स आहे पहा, नंबर ऑफ अल्किल ग्रुप तुमचे कितीही अटॅच असू द्या त्या बेन्झीन रिंगला
फक्त मिथिल हा शेवटी येणार आहे. तुम्हाला पाठीमागे मी इथर रिॲक्शनमध्ये देखील सांगितलेलं आहे. आणि हा जो शेवटचा मिथिल ग्रुप आहे तोच ऑक्सिडाइज होतो आणि त्या मिथिलचं कन्व्हर्जन ॲसिडमध्ये होतं. मीन्स the entire alkyl chain regardless of its length is oxidized to the carboxyl group, but tertiary alkyl substituent on benzene is not oxidized. तुमचा अल्किल ग्रुप कितीही कार्बनचा असो त्या बेन्झीनला अटॅच असणारा, त्याचं फायनल कन्व्हर्जन हे बेन्झोइक ॲसिडमध्येच होणार. पण तिथं जर बेन्झीनला टर्शरी ब्युटिल ग्रुप अटॅच असेल तर तिथं बेन्झिलिक हायड्रोजन अब्सेन्स असल्यामुळे त्याच्यापासून ॲरोमॅटिक ॲसिड तयार होत नाही. हे एक त्याचं डिसएडव्हान्टेजेस आहे. काय की एखादा बेन्झीनला जर टर्शरी ब्युटिल ग्रुप असेल तर तिथं हायड्रोजन अब्सेन्स आहे, तिन्ही अल्किल ग्रुपच आहेत, त्यावेळेस त्याचं ऑक्सिडेशन होत नाही आणि त्याच्यापासून ॲरोमॅटिक ॲसिड तयार होत नाही. याच्यामध्ये 2 एक्झाम्पल आहेत तुम्हाला सिलेबसला पहा. मिथाइल बेन्झीन और टोल्युइन ऑन ऑक्सिडेशन विथ अल्कलाइन पोटॅशियम परमॅंगनेट टू गिव्ह पोटॅशियम बेन्झोएट अँड विच ऑन हायड्रोलायसिस टू गिव्ह बेन्झोइक ॲसिड. इथं अल्किल ग्रुप मिथिल आहे. ह्या मिथिलचं जर आपण अल्कलाइन पोटॅशियम परमॅंगनेट सोबत ऑक्सिडेशन केलं तर तुम्ही डायरेक्ट डोस आपण प्रोडक्ट काय लिहू शकता, बेन्झोइक ॲसिड, कारण ते इंटरमिजिएट कोणता तयार होतो, पोटॅशियम बेन्झोएट. आता दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये मी घेतला आयसोप्रोपिल बेन्झीन. ह्या आयसोप्रोपिल बेन्झीनमध्ये एक अल्फा हायड्रोजन प्रेझेंट आहे का नाही. इथं 3 होते, इथं एकच आहे, बरोबर ना माझ्या. इथं किती आहेत, 3 हायड्रोजन आहेत, इथं किती आहे, फक्त एकच, आणि 2 मिथिल आहेत, म्हणजे इथे एक अल्फा हायड्रोजन प्रेझेंट आहे. असा जर एक अल्फा हायड्रोजन प्रेझेंट असेल तर त्याचं अल्कलाइन पोटॅशियम परमॅंगनेट सोबत ऑक्सिडेशन होतं आणि त्याच्यापासून फायनल प्रोडक्ट हा बेन्झोइक ॲसिडच भेटतो. म्हणजे तुम्ही टोल्युइन घेतलेला असू द्या, इथाइल बेन्झीन घेतलेला असू द्या, आयसोप्रोपिल बेन्झीन घेतलेला असू द्या किंवा एन ब्युटिल बेन्झीन घेतलेलं असू द्या, त्याचं जर आपण अल्कलाइन पोटॅशियम परमॅंगनेट सोबत ऑक्सिडेशन केलं तर पोटॅशियम बेन्झोएट हा इंटरमिजिएट भेटेल आणि याचं फर्दर हायड्रोलायसिस केलं, ॲसिड हायड्रोलायसिस, तर फायनल प्रोडक्ट ह्या रिॲक्शनमध्ये काय तयार होईल, बेन्झोइक ॲसिड. मग बऱ्याच वेळेस असा क्वेश्चन आलेला आहे, हाऊ विल यू प्रिपेअर बेन्झोइक ॲसिड फ्रॉम अल्किल बेन्झीन, विच ऑफ द फॉलोइंग ऑक्सिडायझिंग एजंट्स आर युज्ड. की बेन्झोइक ॲसिडचं कन्व्हर्जन अल्किल बेन्झीन पासून करण्यासाठी खालीलपैकी कोणता ऑक्सिडायझिंग एजंट आपण यूज करू शकतो. तर अल्कलाइन पोटॅशियम परमॅंगनेटचा यूज करून अल्किल बेन्झीनचं कन्व्हर्जन आपण बेन्झोइक ॲसिडमध्ये करू शकतो. It may be short alkyl chain or long alkyl chain, but if tertiary alkyl groups are linked to the aromatic hydrocarbons, does not oxidize with alkaline potassium permanganate and do not form the aromatic carboxylic acid. जर बेन्झीन रिंगला अटॅच असणारा टर्शियरी ब्युटिल ग्रुप जर असेल तर त्याचं ऑक्सिडेशन होत नाही आणि त्याच्यापासून कार्बॉक्सिलिक ॲसिड हा तयार होत नाही. हा या रिॲक्शनचा एक ड्रॉबॅक्स आहे. आता त्यानंतर 5 नंबरची रिॲक्शन आहे पहा. ॲसिड कॅन बी प्रिपेअर्ड फ्रॉम अल्किन्स बाय ऑक्सिडेशन मेथड. आता पाठीमागं अल्किल बेन्झीन पासून आपण ऑक्सिडेशन मेथडने ॲरोमॅटिक ॲसिड तयार केला. आता इथे देखील आपल्याला ॲसिडच तयार करायचं आहे, पण कशापासून तयार करायचं आहे, फ्रॉम अल्किन्स बाय युजिंग ऑक्सिडेशन मेथड. आता मी डायरेक्ट एक्झाम्पल घेतो. व्हेन फिनाइल इथिन और स्टायरीन इज हिटेड विथ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट लाईक ॲसिडिक केमेनोफोर टू फॉर्म बेन्झोइक ॲसिड. पाठीमागच्या रिॲक्शनमध्ये आपण अल्कलाइन पोटॅशियम परमॅंगनेटचा यूज केला. आता इथं अल्किन पासून ॲसिड तयार करत असताना ॲसिडिक केमेनोफोरचा यूज करायचा. म्हणजे इथे स्टार्टिंग मटेरियल घेतलं मी स्टायरीन, याला म्हणायचं फिनाइल इथिन. नासेंट ऑक्सिजन घेतले 5, याचं ॲसिडिक केमेनोफोर सोबत ऑक्सिडेशन केलं असता. ॲसिडिक आहे म्हणजे डायल्यूट H2SO4 आणि केमेनोफोर हा ऑक्सिडायझिंग एजंट यूज करायचं. त्याच इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड ब्रेक होतो आणि ह्या CHचं कन्व्हर्जन डायरेक्ट COOH मध्ये होतं. कार्बन हायड्रोजन इथला बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर CO2 आणि H2O तयार होतो. म्हणजे फिनाइल इथिन किंवा स्टायरीनचं ऑक्सिडेशन केलं असता मेन प्रोडक्ट हा बेन्झोइक ॲसिड भेटल. CH2चं फर्दर ऑक्सिडेशन झालं असता CO2 आणि वॉटर वेपर तयार होतात. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल आहे. When cyclohexene is heated with acidified potassium permanganate to form adipic acid as a product. समजा तुम्हाला दिलेलं असेल सायक्लोहेक्झिन आणि ते 4 नासेंट ऑक्सिजन आपण यूज केले, त्याच कंडिशन काय लेणार, ॲसिडिफाईड पोटॅशियम परमॅंगनेट्स. त्याच इथला जो डबल बॉन्ड आहे तो ब्रेक होणार. हे 4 CH2 आहे तसे राहतील, 1 2 3 4, आणि इथं बॉन्ड ब्रेक होतो म्हणजे CH ग्रुप असतो आणि इथे एक CH ग्रुप असतो. त्या CH ग्रुपचं ऑक्सिडेशन झालं असता याच्यापासून असा एक डायोइक ॲसिडचा कंपाऊंड तयार होतो, याला म्हणायचं ॲडिपिक ॲसिड किंवा हेक्झेन 1,6 डायोइक ॲसिड. 1 आणि 6 नंबरला 2 कार्बॉक्सिल ग्रुप्स आहेत.
टोटल कार्बन हे 6 आहेत म्हणून याला म्हणायचं हेक्झेन 1,6 डायिक ऍसिड किंवा त्याला आपण ॲडिपिक ऍसिड म्हणतो. जे स्टायरीनचं ऍसिडिक केमिनोफोर सोबत ऑक्सिडेशन केलं असता बेन्झोइक ऍसिड भेटतो आणि सायक्लोहेक्झिनचं ऑक्सिडेशन केलं असता ॲडिपिक ऍसिड तयार होतो. स्टायरीनमध्ये 5 नासेंट ऑक्सिजन यूज करायची, तुम्हाला बुकमध्ये दिलेले नाहीत पा, आणि सायक्लोहेक्झिनमध्ये 4 नासेंट ऑक्सिजन यूज करायचे. स्टायरीनमध्ये साईड प्रोडक्ट भेटतो H2 आणि CO2 आणि सायक्लोहेक्झिनमध्ये साईड प्रोडक्ट तुम्हाला कुठलाही भेटत नाही. त्यानंतर शेवटची रिएक्शन आहे ऍसिड कॅन बी प्रिपेअर्ड फ्रॉम ग्रिग्नार्ड रिजन्स अँड ड्राय आईस, की ड्राय आईस आणि ग्रिग्नार्ड रिजनचा यूज करून आपल्याला ऍसिड तयार करायचं. मग आता ग्रिग्नार्ड रिजन कसा तयार होतोय तुम्हाला मी पाठीमागच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे बरोबर. अल्किल हलाइडची रिएक्शन जर मॅग्नेशियम मेटल सोबत केली इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर टू फॉर्म अल्किल मॅग्नेशियम हलाइड and those alkyl magnesium halides are called as Grignard regions. But in this reaction condition, those Grignard regions are used with dry CO2 किंवा सॉलिड CO2 सोबत त्याची रिएक्शन करायची आणि त्याच्यापासून आपल्याला ऍसिड फॉर्म करायचं. कसं तयार होतं पहा, when alkyl magnesium halide are created with dry ice or solid CO2 in presence of dry ether as a solvent to form magnesium complex which on treatment with dilute HCl to form carboxylic acid. जर तुम्हाला स्टार्टिंग मटेरियल हे ग्रिग्नार्ड रिजन दिलेलं असेल आणि रिजंट हा ड्राय आईस दिलेला असेल त्यावेळेस आपण सॉल्वंट हे ड्राय इथर यूज करतो कारण इथं ग्रिग्नार्ड रिजंट यूज केला. त्यावेळेस इथला एक बॉन्ड ब्रेक होईल आणि इथं मायनस चार्ज येईल. त्यावेळेस आर ग्रुप ह्या एका कार्बनला अटॅच होईल म्हणजे काय तयार होईल RC डबल बॉन्ड O मायनस MgX, याला म्हणायचं प्रायमरी मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स. याचं ऍसिड हायड्रोलायसिस केलं असता अटरमधला हायड्रोजन ऑक्सिजनकडे जाईल आणि ऍसिड तयार होईल आणि दुसरा कॉम्प्लेक्स तुम्हाला अशा प्रकारचा भेटेल. म्हणजे कुठल्याही ग्रिग्नार्ड रिजनची रिएक्शन जर CO2 सोबत केली तर त्याच्यापासून तुम्हाला ऍसिड भेटतो. मग समजा एक तुम्हाला दिलेला आहे CO2 आणि दुसरा दिलेला आहे तुम्हाला मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, त्यास एक असा प्रायमरी कॉम्प्लेक्स तयार होईल आणि त्याचं फर्दर हायड्रोलायसिस केलं असता ऍसिटिक ऍसिड तयार होतो. इथं जर तुम्हाला इथिल मॅग्नेशियम आयोडाइड दिलेलं असतं तर प्रोपॅनिक ऍसिड तयार झालेलं असतं. इथं एन प्रोपिल मॅग्नेशियम आयोडाइड दिलेलं असतं तर ब्युटॅनिक ऍसिड तयार झालं असतं. कारण इथला एक अल्किल ग्रुप ह्या कार्बन सोबत अटॅच होतो. कारण कार्बन डायऑक्साइड मधला एक कार्बन आणि ग्रिग्नार्ड रिजन मधला एक काय तयार झाला ऍसिटिक ऍसिड. म्हणजे कुठल्याही ग्रिग्नार्ड रिजनची रिएक्शन जर ड्राय CO2 सोबत केली किंवा ड्राय आईस सोबत तर त्याच्यापासून आपण प्रायमरी कॉम्प्लेक्स तयार करतो आणि या प्रायमरी कॉम्प्लेक्सवर जर डायल्यूट HCl ची ट्रीटमेंट केली तर त्याच्यापासून फायनल प्रोडक्ट तुम्हाला ऍसिड भेटतो. इथं फिनिल मॅग्नेशियम आयोडाइड यूज केला तर बेन्झोइक ऍसिड तयार होईल. इथं मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड घेतला म्हणून ऍसिटिक ऍसिड तयार झाला. तर अशा 6 प्रकारच्या मेथड आपण या ऍसिडच्या आज पाहिलेल्या आहेत. याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअप ग्रुपवरती विचारू शकता. तर आज आपण इथं थांबू. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा आणि व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटतो तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि लाईक्स करा आणि मित्रांमध्ये शेअर करा. थँक्यू.